जरूर आहे. तर पंचांचा इशारा लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. राहुल मालपोटे ऑन द मार्क. 4 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल बाउन्सर आला, हुक केला, पाठवला मयूर लायगुडेनं सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमा पार. 4 चौकार. ऋषी एच बी थँक्यू. पहिला बॉल चौकारानं सुरुवात. मयूर लायगुडे या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर कॅच सर्जी सुटले, त्याला जीवदान मिळालं. त्यानंतर मयूर लायगुडेनं खेळलेली ती मोठी इनिंग संघासाठी एक नक्कीच युजफुल इनिंग ठरली. एक धाव मिळते, धावफलक 5 या अंकावरती पोहोचते. राहुल मालपोटे यांचे षटक नक्कीच या षटकामध्ये चौकारानं सुरुवात जरूर झाली, परंतु राहुल मालपोटे हा अनुभवी गोलंदाज आहे आणि मैदानामध्ये नक्कीच या खेळाडूकडे ती क्षमता जरूर आहे प्रेशर सिच्युएशनमध्ये गोलंदाजी करायची. मोठ्या मॅचमध्ये राहुल मालपोटे यांना अनुभव आहे, कसा चेंडू हाताळायचा, कुठल्या टप्प्यावरती बॉल टाकायचे. परंतु रोशन उर्फ बाळाजोरी चा फटका फसला होता लॉंग ऑन मध्ये. तिथे रोहन मालपोटे दूर राहिला बॉल पासून, प्रयत्न केला मिडॉनच्या फिल्डरनं देखील. दोन्ही फिल्डरच्या मधोमध चेंडू पडला, तिकडे 2 धावा. ओमकरनाना भिलारे यांचं आगमन होतंय, आपलं हार्दिक स्वागत आहे. आगामी काळामध्ये ते देखील इन ऍक्शन नक्कीच आपल्याला भरवण्यात करंडकामध्ये पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती 7 धावा. षटक क्रमांक पहिला सुरू असताना हाफ चान्स होता, तो मिस झालाय. आणि आता रोशनचा झंझावात सुरू झालाय. बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर करत यावेळेस या चेंडूला दाखवले आसमान. बॉल सीमा पार. 4 चौकार. अकरा धावा धावफलकावरती असताना राहुल विकेटच्या शोधामध्ये आहेत. परत एकदा बॉल हवे, ते आता रोहन. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. रोहन मालपोटे, फ्लाइंग रोहन मालपोटे मैदानावरती पाहायला मिळालाय. डायव्हिंग एफर्ट्स. जबरदस्त कॅच मैदानावरती आपण पाहतोय. अगदी ज्या पद्धतीनं आपण पाण्यामध्ये उतरल्यानंतर सूर मारतो त्या पद्धतीचा हा सूर होता. हा क्षण मित्रांनो जर तुम्ही मिस केला असेल तर नक्कीच लाईव्ह वरती, यूट्यूब लाईव्ह वरती जाऊन तुम्ही काही सेकंद नक्कीच रिव्हर्स करा, तिथे तुम्हाला हा कॅच पुन्हा पाहायला मिळेल. जबरदस्त झेल. आणि नक्कीच सर्वांना ठाऊक आहे, आपली वाहिनी, आपल्या हक्काची वाहिनी क्रिकलाईव्ह स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. यूट्यूबवरती गेल्यानंतर क्रिकलाईव्ह स्पोर्ट सर्च करा किंवा भरवनाथ करंडक कुळे सर्च करा, तुम्हाला हा क्षण मिळून जाईल. पुढचा बॉल. विकेट खरं तर मैदानावरती रोशन जोरीचा मिळाला. ओ इथे काय, 2 फिल्डर मधून बॉल सुसाट वेगानं बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतायत 4. थँक्यू डिझल. षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धावा आहेत त्या 15 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जो विकेट हवा होता तो विकेट मिळाला. एका ओपनरला बाद करायचं, कुठलाही तो ओपनर मैदानामध्ये बाद करायचा हा प्रयत्न कातर खडक टीमचा होता. राहुल मालपोटे यांनी धावा खर्च केला परंतु विकेट मिळवला. एका ओव्हरमध्ये 15 एक विकेट. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनंता मालपोटे, भावड्या या टोपण नावानं ओळखला जाणारा अनंता. सातत्यानं आपण पाहतोय सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक, पूर्वी श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक या नावानं आपण पाहतो हा संघ हे खेळाडू खेळायचे, परंतु आता निश्चितच मैदानावरती संघ मालक सरपंच शंकरजी चव्हाण साहेब यांच्या मोठ्या योगदानातून, त्यांच्या निश्चितमध्ये पुढाकारातून या संघातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. तर त्यांच्या नावानं हे खेळाडू मैदानावरती खेळत आहेत. अनंता मालपोटे उर्फ भावड्या ओव्हर नंबर 2 साठी नक्कीच आपण पाहतोय भरेगाव एंड आपण ज्याला म्हणतो, ITI एंड ज्याला आपण म्हणतो, त्या एंड कडून तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात, 1 विकेट. ओव्हर नंबर 2 अनंता. स्ट्रायकिंग एंडला सामना नक्कीच अनंताचा करतील मयूर लायगुडे. 2 बॉल 5 वरती खेळतोय. ओहो इथे स्लॉग स्वीप.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. वा वा वा, दोन बंधूंची जुगलबंदी आहे. यापूर्वी तुम्ही रोहन मालफोटेला पाहिलं, आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रोहित मालफोटे आहे. पहिली मॅच खेळले मित्रांनो, परीक्षा होती त्यामुळं दुसरी मॅच त्यांची मिस झाली. एक्झामला गेले, पेपर देऊन आले, पुन्हा मैदानावरती आपल्या गावाच्या संघाच्या नावासाठी दोनही बंधू. नक्कीच टू व्हीलरचा दूरवरचा प्रवास धावत पळत खरं तर आपण पाहतो अगदी धावफळीमध्ये. जिद्द फार मोठी. दरम्यान मयूर लायगुडेचा वार, छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मयूर लायगुडेचा आक्रमण, षटकार. थँक्यू डीजे. नशीब साथ देते मयूर लायगुडेला. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल, तो थोडासा संघर्ष करत होता, सुरुवातीला थोडासा चाचपडत होता, परंतु त्याचे जेल सुटल्यानंतर मोठी इनिंग उभी केली, कॉन्फिडन्सही वाढला, चांगले फटके देखील आले. आता अनंत मालपोटेच्या विरुद्ध स्लॉक्सचा पुन्हा फटका जो मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्यावरती षटकार आला. या अगोदर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रोहितनं खरं तर चेंडू अडवला. हो हो, उलट दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीशी अपील होती परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास अगदी कमी. मैदानामध्ये हा चेंडू डॉट आलाय. 23 धावा धावफलकावरती आहे. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप प्रामुख्यानं सुरू आहे. काल रात्री खरं तर आपल्या देशामध्ये फार मोठा जल्लोष होता. इंडिया विरुद्ध पाकिस्तानची मॅच पाहिली असेल. प्रथमतः बॅटिंग करताना भारतीय संघाने 175 बनवल्या. स्पिनरचा फार मोठा बोलबाला होता आणि पाकिस्तान संघाकडून आपण जर पाहिलं तर फार मोठी हाईप होती पाकिस्तानच्या बॉलरची. परंतु इथे दरम्यान पुढे सरसावत फटका खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, एक धाव मिळते. एक आगळा वेगळा स्पिनर आणि निश्चितच एक्स फॅक्टर ठरेल अशी अनेक बाकी तर जगभरातून अनेक क्रिकेटपटूंनी केली की उस्मान तारिकची गोलंदाजी भारतीय संघातील खेळाडूंना खेळणं थोडंसं अवघड जाईल. सायम आयुबची गोलंदाजी देखील तितकीशी तिथे चॅलेंजेबल ठरेल, परंतु भारतीय संघाने 175 धावा बनवल्या. त्याचं उत्तर देताना पाकिस्तान संघ आपण पाहिला नक्कीच ऑल आउट झाला आणि मैदानामध्ये निश्चितच तिथे भारतीय संघ 8-1 वर्ल्ड कप मध्ये 8-1 अशी बढत भारतीय टीमकडे आहे. अनेक किस्से या वर्ल्ड कप मध्ये घडत आहेत, अनेक कहाण्या आहेत. दरम्यान इथे चेंडू हवेत, सरळ बॅटने उडवलाय, पाठवलाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हिट, निलेश जोरीच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. या मैदानावरती तुम्ही पाहिलं असेल मागच्या जी स्पर्धा पार पडली पिरंगुट करंडकामध्ये, बुलबाला होता या नावाचा निलेश जोरी. भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली टीमच्या विरुद्ध काय खेळला होता, काय लढला होता निलेश जोरी. फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये. आतापर्यंत निलेशने या मॅच मध्ये 2 चेंडू खेळलेत, दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता प्रेशर आता अनंतावरती आहे कारण ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत, 5 बॉलवरती 15 आल्यात. एक चांगला चेंडू टाकून षटक कंप्लीट करायचे, परंतु त्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटली, डावेष्टीच्या बाहेर हा वाईड चेंडू पाहायला मिळालाय. धावफलकावरती 1 ने वाढ, स्कोर कार्ड 31. एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा आणि आणखीन एक खडे खडे उंच आकाशात खेळलेला फटका. ओ वा वा वा, काय जबरदस्त एफर्ट्स आहेत. एफर्ट्सला सलाम आहे, जिद्दीला सलाम आहे. स्वप्नील मालपोटे इज द मॅन. तिसऱ्या पंचांकडे निर्णय तर पाठवलाय, परंतु निश्चितच तिथे आमची सर्व आयोजन कमिटी आहे. प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर तिथे जरूर प्रयत्न चांगला आहे, 100 गुण प्रयत्नांना दिलेले आहेत, परंतु त्यांनी देखील आपण पाहतो सांगितलंय की तिथे हा निर्णय थर्ड अंपायर ठरवतील. नक्कीच स्वप्नील आपण पाहतोय वेट त्याने स्वतःच बॅलन्स केलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यावेळेस त्याचा तोल जात होता त्यावेळेस त्यानं चेंडू आतमध्ये तर टाकलेला आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल हे पाहणं नक्कीच निर्णायक ठरेल.
पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय कळवत आहेत. सॅटिस्फाईड नाही आहेत अजूनही, ते चेक करतायत. 1 फ्रेम फॉरवर्ड 1 फ्रेम रिव्हर्स, कीप रोलिंग असं सांगतायत. आणि मैदानामध्ये येस अंपायर सर चेक करतायत. सेफ आहे, चेंडू थांबवलाय. आणि मित्रांनो हे एफर्ट्स जर आवडले असतील तर स्वप्नील मालपडे टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. नक्कीच हा उत्साह, ही एनर्जी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती उतरता, आपल्या अंगावरती आपल्या संघाच्या, आपल्या गावाच्या नावाची टी शर्ट, आपली जर्सी परिधान करता, वेगळी ऊर्जा येते आणि तीच ऊर्जा तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी मदत करते. दुसऱ्या बाजूला निलेश जोरी प्रत्येक चेंडूवरती फटका खेळल्यानंतर बॅटचं चुंबन घेत आहेत. विश्वास आहे स्वतःच्या मनगटावरती, विश्वास आहे बॅटवरती. तर समोर स्वप्नील, पहिलाच बॉल धीम्या गतीने फसवा, मिड ऑफला कॅप्टन आकाश मालपोटे टिपतोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये मिळते विकेट. निलेश जोरे आउट. आय लव्ह यू चा झेंडा ग. एकंदरीतच मैदानामध्ये फक्त 4 बॉल खेळले निलेश यांनी. त्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, जिथे स्वप्नील मालपडेने तो षटकार थांबवला. पहा मित्रांनो, एका चेंडूमुळे किती फरक पडू शकतो. जिथे चांगली फिल्डिंग झाली तिकडे एकच धाव आली. जर थोडंसं एफर्ट्स मिस झाले असते तर षटकार आला असता. स्ट्राईकही मैदानावरती मयूर लायगुडेकडे राहिली असती, परंतु आता एकच धाव मिळाली. स्ट्राईक निलेश जोरीकडे आली. ते मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आउट झाले. तर नवीन फलंदाज किरण लायगुडे येतात. किरण आले. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. फिल्डर आहे अविनाश, त्या ठिकाणी चेंडू अडवतात. 1 धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 33 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना हाय व्होल्टेज लढत होणार आहे. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकत चाललाय, परंतु मैदानामध्ये त्या अगोदर इथे कुठला संघ विजयाच्या दिशेने जाणार आणि कुठल्या संघाच्या डगआउटमध्ये आणि कुठल्या संघाच्या खरं तर गावामध्ये तो विजयाचा प्रकाश पडणार, हे पाहणं निर्णायक ठरेल. 6 चेंडू 14. मयूर लायगुडे चांगला खेळ करतोय. स्वप्नील मालपोटे बॉलिंग मार्कवर. लवकर कमिट झाले. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच मित्रांनो आपण पाहतोय पॉवर हाऊस एंड कडून ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस निश्चितच लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑन साइड ही बाउंड्री थोडीशी शॉर्ट आहे. तुलनेमध्ये जास्तीचा फरक नाहीये, 19-20चा फरक असेल, परंतु मैदानामध्ये जी ऑफ साइडची बाउंड्री आहे ती थोडीशी लॉंग तुलनेमध्ये पाहायला मिळते. परंतु तरी देखील मयूरनं रिव्हर्सचाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर किरण यांनी त्यांच्या अगदी जवळ येऊन सांगितलं की मित्रा, तू सरळ बॅटनं खूप चांगला खेळतोय, तू अजून सरळ बॅटनंच फटके खेळ, तुझ्या बॅटमधून रन्स हमखास येतील. हा विश्वास देणं गरजेचं असतं. त्यानंतर मिळाली 1 सिंगल. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती नक्कीच आपण पाहतोय आकडे बदलत आहेत आणि धावफलकावरती 34 रन, लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवरती स्वप्नील मालपोटे 4 बॉल टाकलेत, विकेट मिळवलाय, 2 धावा खर्च केल्यात. षटकार चौकार नाहीये या ओव्हरमध्ये. मोठी अपील आहे परंतु पंच नकार कळवत आहेत. आबा चौधरी सर कुठल्या पद्धतीने आपण पाहतोय अपीलला प्रतिसाद देत नाहीये. पहा, 11 खेळाडू मैदानावरती खेळतायत. प्रत्येक जण प्रत्येक चेंडूवरती टाळी वाजवतोय. प्रत्येकाच्या मुखातून चेअर अपचे ते आवाज आहेत. यस वी कॅन डू इट असं ते सांगतायत. स्वतःलाही सांगतायत, संघातील खेळाडूंनाही सांगतायत. हे एकी गरजेचे आहे, बॉन्डिंग गरजेचं आहे. समोर किरण, आशेचा किरण आहे संघाचा, कॅप्टन आहे तो संघाचा. लॉंग ऑनला फटका खेळला. रोहित मालपडेचा चांगली फिल्डिंग. केवळ 1 धाव या ओव्हरमध्ये. पहा, धावफलकाला पूर्णपणे ब्रेक लावलाय. नाव स्वप्नील मालपोटे 1 विकेट मिळवला, 3 धावा खर्च केल्या. या अगोदर याच स्वप्नील मालपोटेनं मित्रांनो षटकार थांबवला. जबरदस्त फिल्डिंग केली, चेंडू आतमध्ये टाकला आणि त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावे षटक हाताळलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किरण भाऊ साठे, स्पोर्ट फाउंडेशन, वाळेन डोंगरगाव टीम या मॅच मध्ये बरीचशी पुढे निघून जाईल का असं जरूर होतं, चित्र होतं. परंतु त्यानंतरनं या ओव्हरमध्ये कमबॅक झाले. सरपंच शंकर भाऊ चव्हाण, स्पोर्ट फाउंडेशन, कातर खडक टीम या मॅच मध्ये कमबॅक करताना, या डावामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळते. तर आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी
बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत. किशोर घारे मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. बरेचसे खेळाडू संघातील गैरहजर जरूर आहेत, परंतु आता मैदानावरती किशोर घारे इंडियन आर्मी मध्ये सेवेत आहे. भारतीय लष्कर सेवेमध्ये आपण पाहतोय कार्यरत आहे. मुळशी तालुक्याचा ती सार्थ अभिमान आहे. आणि वेळोवेळी जर आपण पाहिले तर निश्चितच ज्यावेळेस त्यांना सुट्टी मिळते, हमखास ते गावाकडे आल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती येतात. क्रिकेट ही त्यांची खरं तर आवड आहे, पहिली पसंती आहे. देशसेवा हे तर त्यांचं पहिलं प्रेम, त्यासोबतच क्रिकेट ही त्यांची पहिली पसंती देखील आहे. फलकावरती 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 6 बॉल. पहिला चेंडू ओ हो हो यॉर्कर, ब्रह्मास्त्र आपण म्हणतो. आणि या यॉर्करला मोठं प्रत्युत्तर निश्चितच नाहीये किरण यांच्याकडे. 4 ओव्हरमध्ये या मैदानावरती 45 पर्यंत पोहोचावं लागेल. कारण आपण पाहिलं आकाश भाऊ 5 ओव्हरमध्ये 60 झाल्या, 65 झाल्या, 70 धावा बनल्या गेल्यात, 75 झाल्यात. त्यामुळे 4 ओव्हरमध्ये 50च्या आसपास पोहोचावं लागेल. 36 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. समस्त ग्रामस्थ कुळे आणि स्वर्गीय गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळे नाणेगाव यांचे जबरदस्त आयोजन नियोजन. आणि इथे मैदानामध्ये काय हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. आणि मैदानामध्ये विकेट, फलंदाज बाद. थांबा डीजे थांबा, काही क्षण जरूर तुम्हाला थांबेल, कारण आता इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. का तर इथे बॅट्समनला शंका आहे बॉलरच्या शैलीबद्दल, आणि बॉलरनं नक्कीच पाहतोय ही गोलंदाजी शैली अपवादास्पद आहे का हे तपासलं जाईल. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. शिवराज मंडपचे प्रोप्रायटर आणि स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विष्णुभाऊ तिकोणे यांचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. तिसरे पंच कळतात. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि मैदानामध्ये विकेट आहे. 0.1% चान्स होता. चान्स होता. तिथे मयूरला आपण पाहतो कुठल्याही कारणानं सेफ तर व्हायचं होतं, त्यामुळे त्यानं तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली, परंतु तिकडनं देखील मैदानावरती तो सॅटिस्फायझिंग डिसिजन आलेला नाहीये. आणि मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 12 बॉलवरती काय जबरदस्त खेळ होता. 31 धावा धावफलकावरती होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये माफ करा 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये 1 आली, विकेटही आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 36. कुणाल साठे अजून एक युवा अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये किशोर घारेचा सामना करतायत. आणि इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, पायाचा वेध घेणारा बॉल डॉट आलाय. एका चेंडूला सोन्यापेक्षाही फार लाख मोलाचं महत्व आहे. कमीत कमी 20,000, जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचा हा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. प्रथमतः बॅटिंग करताना टॉस जिंकला स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव टीमने सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू, चांगलं आव्हान सेट करू आणि त्या धावा डिफेंड करू. ओहो यावेळेस हवाई सफर, परंतु लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफला अविनाश टिपताय झेल. कुणाल साठे आउट. कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले यस थँक्यू डीजे दादू यांचं देखील विशेष कौतुक आहे. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये मित्रांनो आतापर्यंतचं प्रेक्षकांची मन जिंकणारे एक विशेष आकर्षण राहिलेलं आहे. माऊली साऊंड मुळशीवाला शिवाजी भाऊ साठे प्रामुख्याने आपण पाहतो डॅशिंग ओनर आहेत. त्यासोबतच डीजे दादू यांचं देखील आपण पाहतो विशेष कौतुक आहे. खूप सुंदर सुंदर सॉन्ग त्यांच्याकडे आहेत. आणि इथे दरम्यान कैलास साठे आलेत. नवीन फलंदाज, मिड ऑफला बॉल, आकाशची थोडीशी गडबड, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकिंग एंडला, रनआउटचा चान्स. आणि इथे काय तिसऱ्या पंचांची मदत, नॉन स्ट्रायकिंग एंडला
मैदानामध्ये बॅटर तर आउट आहे, परंतु पाहूया इथे काय होणार, काय निर्णय येणार. तर पाहूया स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट आहेत का हे तपासलं जाते. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्माननीय भाऊसाहेबजी आखाडे साहेबांचं आगमन भैरवनाथ करंडकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेळात वेळ काढून क्रिकेटसाठी प्रामुख्याने उपस्थित झालेत, त्यांचं विशेष सहकार्य आहे स्पर्धेसाठी. युवा नेते आहेत. तर पंच कळवत आहेत स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आउट आहेत, त्यामुळे मैदानामध्ये कैलास साठे आउट होत आहेत. एक धाव मिळते आणि जो नवीन फलंदाज येईल मित्रांनो तो स्ट्राईकला असेल. किरण यांचे भरपूर प्रयत्न होते स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी, शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल खेळण्यासाठी, परंतु मैदानामध्ये तसं होत नाहीये. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली, त्यानंतर मैदानामध्ये विकेट, एक डॉट, पुन्हा विकेट, पुन्हा रनआउटची विकेट. धावफलकावरती धाव आहेत ते 37. पहा मित्रांनो, क्रिकेटचा खेळ द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज का म्हटलं जातं. पहिल्या 12 बॉलमध्ये 32 होत्या आणि इथे शेवटचा बॉल, लास्ट बट नॉट लिस्ट असं सांगतायत अजय. शुभम आणि शुभमच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतो. हा चौकार लक्षात ठेवा मित्रांनो. 4 धावा आल्यात, धावफलक पोहोचले 41. 42 इज अ टार्गेट. 42 धावेंचं आव्हान मैदानामध्ये आपण पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये निश्चितच काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू, नवा चेंडू आतमध्ये द्या आयोजन कमिटी. यस, थँक्यू डीजे. थोडंसं आपल्याकडे वेळ कमी आहे. 5:59 अर्थातच 6 वाजलेले आहेत. नक्कीच मैदानामध्ये दुसऱ्या इनिंगचा खेळ आता सुरू होणार आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये 32 होत्या, पुढच्या 12 बॉलमध्ये केवळ 9 धावा आल्या. धावफलकावरती धावा झाल्यात 41 आणि टार्गेट ठेवले 42. 42 धावा. सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कात्र खडक टीमनं टॉस गमावला, परंतु आता मैदानावरती मॅच ते जिंकतील का, किंवा किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाईल्ड डोंगरगाव टीमनं टॉस जिंकला, मॅच जिंकतील का हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल. भैरवनाथ करंडक कुळेचा हा थरार, एक जबरदस्त आयोजन नियोजन. दिवस क्रमांक पहिला सुपर हिट झालाय. अंतिम लढत कोण जिंकेल. 20,000 रुपये कमीत कमी, जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ही लढत. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाला सुरुवात होईल आणि त्यानंतर आवाजामध्ये देखील थोडंसं परिवर्तन होईल. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक सागर शिर्के सर जॉईंट होत आहेत. पुढच्या 24 बॉलमध्ये 42 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील मैदानामध्ये. पुढच्या डावामध्ये काय कहाणी घडेल, काय घडेल, काय बिघडेल हे ऐकूयात सागर सरांच्या आवाजातून. या सागर सर, कॉम्बॉक्स मध्ये स्वागत. थँक्यू सर. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त मॅच सुरू आहे, हाय व्होल्टेज मॅच. मात्र काय टर्न अराउंड राहिलाय तिकडे कातर खडक टीमसाठी. पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा खर्च केल्यानंतर बाकीच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि एक जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये केले. महत्वाची मॅच आहे, बक्षीस पात्र फेरीचा सामना. जो जिंकणार तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. कमीत कमी 20,000 रुपये आणि मानाचा करंडक तिकडे मिरवण्याची संधी विजेत्या संघाला येणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वाची लढत. दोन्ही संघाने सकाळच्या सत्रापासून बरेचसे कष्ट घेतलेत, अफाट परिश्रम केलेले आहेत. आता कोण बराचसा संघर्ष केलाय, कोणाच्या संघर्षाला यश मिळणार हे पाहणं नक्कीच निर्णायक आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केलेली आहे. या अगोदर तुम्ही काय केलं या गोष्टीला महत्त्व नाही आहे, इथून पुढे तुम्ही काय करणार या गोष्टीला महत्त्व आहे. 24 चेंडू विजयासाठी 42 धाव्यांची गरज आहे. आधी जर आपण पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये हाडशी सारख्या तगड्या बॉलिंग लाईनअपच्या विरोधामध्ये
5 षटकांमध्ये 75 धावा चेस करणारा कातर खडकचा संघ 24 चेंडूमध्ये 42 धावा चेस करू शकणार का? कारण वातावरणामध्ये थोडासा बदल झालाय. बॉलर देखील वेगळे आहेत. पहिला बॉल कैलाससाठी तयार. पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा कट केलाय बॉलला. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू येतो. एक सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलकाचा श्री गणेशा. जबरदस्त मॅच होईल. आधी शेवटच्या चेंडू पर्यंत कदाचित आपण सांगू शकणार नाही की सामना कोण जिंकेल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. ड्राईव्ह केलाय बॉलला. कव्हरच्या दिशेने निघालाय बॉल. भैरवनाथ करंडकाचा थरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. येतोय 4 रन. चौकार. नक्कीच जर आपण पाहिलं तर कातर खडकचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघाचे संघ मालक शंकरभाऊ चव्हाण इथे उपस्थित होत आहेत. भाऊंचं भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे दिवेश भाऊ मालकपोटे यांचं देखील स्वागत आणि स्वागत केलंय या दर्जेदार चौकारानं. लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक चौकार. अंगुडीचे 9 धावा धावफलकावरती. लागोपाठचे 2 चौकार आलेत. ओहो, यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा होता. शफल होऊन फटका खेळण्याचा कटचा प्रयास केलाय तिकडे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 9 धावा धावफलकावरती. 20 मध्ये 33 ची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल. वाह, काय जबरदस्त चेंडू आहे. कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. फक्त बॅट वरती बॉल तिकडे ब्रश झालाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल 10 या अंकावरती. मॅच रंगणार आहे. मॅच रंगणार आहे. 2 समसमान ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. यावेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क तिकडे होत नाहीये. डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. दोन्ही संघांसाठी चांगली सुरुवात. आधी जर आपण पाहिलं 10 धावा तिकडे कातर खडक टीमने बनवल्यात. विकेट कुठली गेलेली नाहीये ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जवळपास 10.5 ते 11 धाव्यांच्या सरासरीने विजयासाठी धावा गरजेच्या आहेत कातर खडक संघाला. सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीमला. आणि ती धावगती या पहिल्या षटकामध्ये त्यांनी राखलेली आहे. पहिलं षटक दोन्ही संघांच्या नावावरती आहे. 18 बॉल बाकी आहेत. 18 मध्ये विजयासाठी 32 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्गावरती रवी लायगुडे. आज काहीतरी वेगळा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल. या अगोदर राहुल पवारनं तो पराक्रम केलाय. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. एका षटकामध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. आता त्याच प्रकारचा खेळ इकडे वाळून डोंगरगाव टीमसाठी रवी यांच्या माध्यमातून अपेक्षित असणार आहे. मात्र समोर आनंद आणि रोहन मालपोटेचं तगडं आव्हान. गोलंदाजी मार्गावरती रवी राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक आहे. शुभम येतोय चेंडूवरती. सिंगल आली. फेके सुरेख. अप्रतिम फेके. सिंगलच आहे. आधी जर आपण पाहिलं तर सूर्य नक्कीच सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आड आता गेलेला आहे. थोड्याच वेळात मैदानामध्ये अंधाराचं साम्राज्य येईल. मात्र अजूनही क्रिकेट मैदानामधलं क्रिकेट सुरू आहे. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला फटका फसलाय. मयूर येतोय तिकडे चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल. विकेटचं होतंय पतन. रोहन मालपुडे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. अकरा धावा 1 गडी बाद. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. विकेट आली आहे. महत्वाची विकेट होती. रोहनला तिकडे बाद करण्यामध्ये यश आलंय. मात्र स्वप्नील आलाय. ज्या स्वप्नीलनं मागच्या मॅच मध्ये 8 चेंडू आणि 24 धाब्यांची घनगती खेळी केली आहे. मॅच विनर तो आपल्या संघासाठी राहिलाय. तो स्वप्नील मैदानात दाखल होतोय. बडा धमाका या प्रकारची मात्र त्याची ख्याती आहे. आणि आज पुन्हा एकदा या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघाला या हंगामामध्ये पहिल्यांदा जर बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर स्वप्नीलला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. आणि तो जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर नक्कीच या धावा चेस केल्या जाऊ शकतात. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल रवी लायगुडे तयार.
खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा बॉलला दूरवरती ठेवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ क्षेत्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल. काय मॅच आहे, काय मॅच रंगणार आहे. नक्कीच अगोदरच्या प्री क्वार्टर फायनलच्या दोन्ही मॅच पाहिल्या, चित्तथरारक सामने पाहिले. शेवटच्या चेंडूपर्यंत ते दोन्ही सामने गेलेले आहेत आणि क्वार्टर फायनलची लढत देखील त्याच प्रकारे आहे. आज खरे तर तगडे ताकदवान संघ होते, मात्र तरी जर आपण पाहिलं आडशी संघ बाहेर पडला. मारून काळभैरवनाथ क्रिकेटला मारून संघ या स्पर्धेच्या बाहेर पडलाय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट असे 3 तगडे ताकदवान खरं तर विजयाचे जे प्रबळ दावेदार असणारे संघ आहेत ते बाहेर पडलेत. आणि या बाकीच्या 4 संघांना मागे सारत असताना या 2 संघांनी क्वार्टर फायनल मध्ये जागा बनवली आहे. 13 धावा धावफलकावरती आहे. 14 बॉल मध्ये 29 ची गरज. सामना रोमहर्षकतेच्या दिशेने निघालाय. भैरवनाथ करंडक कुळे पहिल्या पर्वाचा पहिला दिवस. 6 दिवसाचा सोहळा आहे आणि या 6 दिवसाच्या सोहळ्यातील आजचा पहिला दिवस मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. बक्षीस पात्र फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव या 2 संघांदरम्यान रंगलेली ही लढत. यावेळेचा बॉल लॉप केलाय. बॉलला चेंडू हवेत, फटका फसलाय. रोशन ओहो झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. आजचा दिवस रोशनसाठी विसरण्यासारखा आहे. आज बॅटिंग करताना अपयशी राहिलाय. तिकडे क्षेत्ररक्षणामध्ये निर्णायक क्षणी चुकी झाली आहे. स्वप्नील मालपोटेचा झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे, झेल सुटली आहे की स्पर्धा सुटली आहे, झेल सुटलाय का ट्रॉफी सुटली आहे, हे पाहणं पुढील काळामध्ये निर्णायक असणार आहे. एक सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे 14 या अंकावर. 13 मध्ये 28 ची गरज. वाह काय बॉल मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर या चेंडूचं नाही आहे. डॉट बॉल येईल. 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 12 बॉल 28 धाव्यांची गरज. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 12 मध्ये 28च पाहिजे होत्या कातर खडक संघाला जिंकण्यासाठी. सेकंड लास्ट स्टोर मध्ये 18 धावा त्यांनी वसूल केल्या होत्या. आता या मॅच मध्ये या षटकामध्ये त्याच प्रकारचा कारनामा करावा लागेल तरच हे आव्हान शक्य होऊ शकतं. 12 चेंडू 28. रोहित लाखवडेचा आज कसपणाला लागणारे बराचसा अनुभव या खेळाडूकडे आहे. अनुभवाने शिकवण दिली, कधीच कुणाच्या चुका आणि उणिवा शोधत पासू नका. नियती घेईल हिशोब तो तुम्ही करू नका. अजून काही जिंकणं बाकी आहे, अजून काही हरणं बाकी आहे. आपण चाललो आपल्या ध्येयाकडे. आपण पहिल्या पानावरती आहोत. अजून आयुष्याचं संपूर्ण पुस्तक बाकी आहे. रोहित लायगुडे आज काय करामत करून दाखवणार आहे. इकॉनॉमिकल षटक जर हाताळलं तर जवळपास बक्षीस पात्र फेरीचा रस्ता तुमच्यासाठी मोकळा होणार आहे. रोहित लाखवडेची कसोटी आज. स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे. आज जे करायचंय ते स्वतःला करायचंय. जीवन आहे खरे कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल कोणी तारायला, वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग आपल्याला जिंकायचं आहे आणि जिंकल्याशिवाय थांबू नका. या प्रकारची कामगिरी रोहित लाखवडे करणार का? चला चला वेळ वाचवायचा. टीम रिदम तोडायचं नाही सामन्याचं. वाळेन डोंगरगाव टीम नोंद घ्या. 14 धावा धावफलकावरती. 12 मध्ये 28 ची गरज. रोहित तयार. पहिला बॉल उडवला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि पाठवलाय बॉल. पायावरती टाकण्याची चुकी केली. ठोकला षटकार. खराब बॉल होता, खराब बॉल होता. पायावरती टाकण्याची चुकी केलेली आहे आणि स्वप्नील मालपोटेचा सुटलेला झेल. आता त्यानंतर तो किती धावा बनवणार हे फक्त तुम्ही मोजत राहा. 11 मध्ये 22. सामना पुन्हा एकदा दोलायमान स्थितीमध्ये. ओहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. वाईड पंचाने कळवलाय. वाईड बॉल पंचाने कळवलाय. दूर ठेवण्याचा प्रयत्न. आवाक्याच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉल. खराब चेंडू. या अगोदर देखील आपल्याला रोहित कडनं असे बरेचसे खराब बॉल येताना पाहिलेत. लेकटरचा मारा करण्याचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नामध्ये बाहेरच्या दिशेला बॉल निघतोय आणि वाईड बॉल पंचाने निर्णायक क्षणी कळवलाय. 21 धावा धावफलकावरती. 21 जमवल्या 13 बॉल मध्ये आणि आता 11 बॉल मध्ये 21 जमवायच्या आहे.
पुन्हा एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार. रोहित आकुटाप्याचा बॉल, स्लाइस केले बॉलला, टप्पा पडलाय, बॉल वळण घेतलंय थर्ड मॅनला. निलेश येतोय, एक सिंगल आली, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तिकडे चित्त्याची चपळाई, हरणाची गती आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये कायम असावी. आणि आज तेच काम खरं तर स्वप्नीलनं सकाळच्या 17 पासून केलेलं आहे. पहिल्या मॅच मध्ये मोठा पराभव आला, मात्र त्यानंतर त्या धक्क्यातून सावरत असताना प्रत्येक मॅच नॉकआउटची बनली होती, प्रत्येक मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये धडक मारलेली आहे. आणि 10 बॉल 19 ची गरज. पुढचा बॉल इकडे पुन्हा एकदा आकुटाप्याचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता, समोरच्या दिशेने पंच केलंय, सिंगल आली, खराब क्षेत्ररक्षण, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. आणि थोडीशी जरी चुकी तुमच्याकडनं झाली, मिस फील्ड थोडं जरी झालं, फंबल थोडं जरी झालं, तरी 2 धावा घेण्यासाठी फलंदाज तयार आहेत. त्यांचे रनिंग बिटवीन द विकेट आपण सकाळच्या 17 पासून पाहिलेली आहे. 9 बॉल 17. रोमहर शक्तीच्या दिशेनं मॅच चाललेली आहे. अगदी सूर्य अस्ताला गेलेला आहे. नक्की जर आपण पाहिलं तर अंधाराचं साम्राज्य येऊ लागलंय मैदानात, मात्र क्रिकेट थांबलेलं नाहीये. हा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकुटाप्याचा बॉल, लॉट केलाय बॉलला, ओव्हर द कव्हर, वा, इनसाइड आउट, इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर, इनटू द फेन्स, पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. झेल सोडले होते, आता मग तिकडे स्वप्नील प्रसाद द्यायला तयार झालेला आहे. 2 षटकार झेल सुटल्यानंतर काय इनिंग मैदानाच्या आतमध्ये साखरते. 7 मध्ये 19 जमवल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आकुटाप्याचा, स्लाइस केलाय बॉलला, पॉइंटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिकडे, थोडीशी गडबड गोंधळ, 1 धाव आली आणि दुसरी धाव देखील तिकडे पळून पूर्ण केली जाते. छोट्या छोट्या चुका, महागडं षटक, 19 धाव्यांचा षटक मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल मध्ये 9 धावा, 7 मध्ये 9 धावा. स्वप्नील आज मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजूनही माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. काय झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. पुढचा बॉल उडवलाय, चेंडू हवेत, फटका फसलाय. यावेळेस रोशन येतोय बॉलच्या खाली, यावेळेस चुकी होणार नाही. जे आधी करायचं होतं ते आता झालंय, मात्र विकेट आली आहे. कमबॅक केलं जाणार का. 6 बॉल मध्ये 9 ची गरज. विकेट आली आहे, मात्र सामना जवळपास आपल्या संघाच्या पारड्यामध्ये झुकवलेला आहे. स्वप्नील मालपोटेनं एका वादळी खेळीचा अंत इथे केलेला आहे. रोहितनं सौस होणार की एक लोअर की पाहायला मिळालं. जरूर तिकडे आक्रमण झाली, मात्र शेवटच्या बॉलवरती ती महत्वाची विकेट रोहित लाखवडेनं प्राप्त केली आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय. 6 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. 3ही रिझल्ट पॉसिबल आहेत. वाळण डोंगरगाव संघ देखील जिंकू शकतो, कातर खडक संघ देखील जिंकू शकतो, किंवा सुपर ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळू शकेल. जबरदस्त मॅच. 6 बॉल मध्ये 9. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीये, कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. अस्तित्वाचा सामना आहे, प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलची बिग फाईट. 6 बॉल 9. मागच्या मॅचचा मॅच विनर, 3 गडी बाद करणारा, पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण करणारा आणि फक्त 1 धाव खर्च करणारा राहुल पवार. गोलंदाज ट्रॅकवर पहिला बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, खोदून काढलाय, ड्राईव्ह केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये, ओहो, तिकडे खराब क्षेत्ररक्षण, पुला खालून पाणी गेले, निघाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, निर्णायक क्षणी मिसफील्ड, चौकार. बॉलरनं करायचं तर करायचं काय, अडवायचा होता बॉल. अजय शेजवळच्या माध्यमातून अशा चुका अपेक्षित नाहीये. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला गेलाय, कट केलाय बॉलला, बॅटचा फेस ओपन केला, डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठवला बॉल लागोपाठचा, दुसरा सीमारेषेच्या पलीकडे आणि खेळाडू कक्ष बी मध्ये तो जल्लोष आता आपण पाहू शकता.
सामना टाय झालेला आहे. बरोबरीत सुटलाय सामना. 4 मध्ये फक्त एका धावेची गरज. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये. आज सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक संघ नक्कीच सांगेल भले भले गार केले गंमत मध्ये. जबरदस्त मॅच. उडवला बॉल. सामना संपला आणि इतिहास घडवलाय. बऱ्याच वर्षाचा संघर्ष इकडे संपवलाय. बऱ्याच वर्षानंतर सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक संघ बक्षीस पात्र फेरी दाखल. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्या